नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करत आहे। थोडा कंटाळा आला होता व्हिडिओ एडिटिंगचा वगैरे, पण सगळी मरगळ सगळा आळस दूर करून पुन्हा एकदा सज्ज झालो आहे नवीन व्हिडिओ तुमच्याकडे अपलोड करण्यासाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो एक नॉनव्हेज रेसिपी, आणि पण त्याआधी एक गोष्ट मी सांगू इच्छितो। या मंथ एंडला मी आपल्यासाठी घेऊन येत आहे सोलापूर सिरीज, आणि या सिरीजमध्ये आपण पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर या तिन्ही देवस्थानांचं दर्शन करण्यास मिळणार आहे। तर त्यासाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याशिवाय जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्या ते आपणापर्यंत पोहोचतील। तर आता आपण वळूया आजच्या व्हिडिओकडे, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो मी एक स्पेशल नॉनव्हेज रेसिपी, पहाडी चिकन कबाब किंवा हरियाली चिकन टिक्का। खूप साधी सिंपल रेसिपी आहे। आपण हॉटेलमध्ये जातो, रेस्टॉरंटमध्ये जातो, खूप जास्त किमतीला या वस्तू ऑर्डर करतो, पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर खूप साधी सिंपल रेसिपी आहे, आणि आपण घरच्या घरी ती ही इझिली बनवू शकतो थोड्या वेळामध्ये। तर गटारी जवळ आले, तर त्यामुळे या गटारीला आपण ही डिश नक्की ट्राय करून पहा। हरियाली कबाबसाठी मी घेतले अर्धा किलो बोनलेस चिकन, आणि वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी कोथिंबीर, अर्धा वाटी पुदिना, 1 इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 7-8 हिरव्या मिरच्या। आधी आपण या सर्व जिन्नसांचं एक हिरवं वाटण बनवून घेऊ। थोडं पाणी ॲड करू, जेणेकरून वाटण थोडं पातळ होईल। तयार झालेलं आहे आपलं हिरवं वाटण। आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ। आधी मी चवीनुसार मीठ ॲड करून घेतो। आता चिकनमध्ये आलं लसूणचं पेस्ट ॲड करून घेतलं। त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेतलं। त्यात आधी आपण बनवलेलं हिरवं वाटण ॲड करून घेऊ। आता ॲड करू अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा काळी मिरीची पूड, अर्धा चमचा हळद। आता आपण 1 वाटी पूर्ण दही ॲड करू। हे सर्व जिन्नस हाताने एकजीव करून घेऊ। शेवटी 1 चमचा तेल ॲड करून पुन्हा सर्व साहित्य एकत्र करून घेऊ, आणि कमीत कमी 2 तास फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवू। आता एक फ्राईंग पॅन गॅसवर तापायला ठेवले, त्यामध्ये आवश्यक तेवढं तेल ॲड करून घेतलं। तेल तापल्यावर एक एक करून सर्व चिकनचे पीसेस फ्राय करून घेऊ।
कृत्रिम रंग ॲड न करताही चिकनला मस्त हिरवा रंग आलेला आहे. दहा मिनिटं एक बाजू फ्राय झाल्यावर आपण हे चिकनचे सर्व पीसेस पलटून घेतले. आपण पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. आता फ्राय झालेले सर्व पीसेस एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता मी एक हॅक वापरणार आहे ज्याने या चिकन पीसेसना तंदुरीचा लुक येईल. या गॅसवर एक जाळी ठेवून त्यावर सर्व पीसेस ठेवून त्यांना पुन्हा भाजणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर या चिकन पीसेसना तुम्ही थोडंसं बटरही लावू शकता. त्याने हे चिकन पीसेस सॉफ्ट आणि खूप ज्युसी होतात. भाजलेले सर्व पीसेस आपण पुन्हा या प्लेटमध्ये काढून घेऊ. आता शेवटची एक ट्रिक मी वापरणार आहे, आमचूर पावडर. आमचूर पावडरने वरून स्प्रिंकल केल्यावर या चिकनला खूप मस्त टेस्ट येते. चला तर तयार झालं पहाडी चिकन कबाब. ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.